तिलारी जलसंपदा कालवा विभाग यांच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून कोनाळ गावातील शेतकरी यांच्या जमिनीत कालव्याचं पाणी देण्यासाठी कोनाळ ते खानियाळे दरम्यान मायनर कालव्याच्या कामासाठी कोनाळ लोंढेवाडी येथील शेतकरी आबाराव लोंढे यांच्या जमिनीत खोदकाम करून मायनर कालवा जलवाहिनी टाकण्यात आली। ही टाकताना खोदलेल्या चरात वरचेवर माती भराव टाकून बुजवला गेला, पण भराव वाहून शेतात येऊ नये ह्यासाठी कोणत्याही प्रकारचे बांधकाम संबंधित ठेकेदार अधिकारी यांना सांगून देखील केले नाही। यामुळे झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात गाळ शेत जमिनीत शिरून नुकसान झाले आहे। उन्हाळ्यात पाणी पुरवठा करणारा कित्येक वर्ष जुना पाट देखील तुटला आहे। तिलारी जलस्रोतांमध्ये कालवा विभाग यांनी शेत जमिनीमध्ये काही माती वाहून येणार नाही यासाठी बांधकाम करा असे सांगून देखील संबंधित जलसंपदा कालवा विभाग यांनी काहीही उपाययोजना केली नाही। यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ शेत जमिनीमध्ये शिरला तर अनेक काजू झाडे गाळाने वेढली आहेत असे आबाराव लोंढे यांनी सांगितले। तातडीने गाळ काढून झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले नाहीत तर जलसंपदा कालवा विभाग यांच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा आबाराव लोंढे यांनी दिलाय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।